मित्रांनो, रात्रीपासून बरेच शेतकरी विचारत आहेत, "भाऊ कर्जमाफी झाली का? कर्जमाफीचा निर्णय झाला का? किंवा कर्जमाफी होणं सुरू झालेलं आहे का?" तर मित्रांनो, कर्जमाफी झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास जे शेतकरी पात्र झालेले आहे, जवळपास 8 बँका आणि त्यामध्ये 22 सोसायट्या, ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा किंवा इतर जे बरेच जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे. परंतु ही कर्जमाफी कोणती आहे? किंवा किती शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत? याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी मंडी चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली Instagramला मेसेज करून विचारू शकता. Instagram आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, बरेच शेतकरी रात्रीपासून विचारत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी Instaला मेसेज केले. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांकडे आपला नंबर आहे. बरेच शेतकरी आपल्याला मेसेज करत की भाऊ कर्जमाफी झाली का? न्यूज आलेली आहे वगैरे, वगैरे. मित्रांनो, कर्जमाफी झालेली आहे, परंतु ती थकीत कर्जमाफी झालेली आहे. ज्याच्यामध्ये जवळपास छत्रपती शिवाजी महाराज जे सन्मान निधी होता किंवा कर्जमाफी योजना होती, ज्या अंतर्गत 2017ला जे शेतकरी पात्र असून सुद्धा अद्यापही त्या शेतकऱ्यांना पेंडिंग ठेवलेलं होतं, वेटिंगला ठेवलेलं होतं. अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये 500 कोटी काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओसुद्धा बनवलेला होता. त्यामध्ये आपण जवळपास बघितलं होतं, की जवळपास 5 ते 6,000 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. परंतु त्यामध्ये 500 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि ज्या अंतर्गत जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देखील मिळणार आहे. ज्याच्यामध्ये पी बँकेचा समावेश असणार आहे आणि काही सोसायट्यांचा समावेश असणार आहे. ज्याच्यामध्ये बघायचं झालं मित्रांनो, जवळपास 5,90,000 पेक्षा जास्त शेतकरी यामध्ये पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये जवळपास 500 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांचा जे मंजूर करण्यात आलेला आहे कर्जमाफीसाठी. ज्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 10,123 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. ज्याच्यामध्ये जवळपास 48,33,00,000 रुपयांचा हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यातील 3,347 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये जवळपास 8,87,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील माहिती घ्यायची झाली तर 11,816 शेतकरी यामध्ये पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये 60,34,00,000 रुपयांचा या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघायचं झालं धुळे असो, नंदुरबार असो, तर या दोन्ही जिल्ह्यासाठी जवळपास 4,060 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये जवळपास 28,31,00,000 रुपयांचा निधी हा या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर नाशिक जिल्ह्यातील शेतकरी जवळपास 21,547 शेतकरी असणार आहेत आणि याच्यामध्ये 159,47,00,000 रुपयांचा निधी हा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांविषयी माहिती घ्यायची झाली तर नागपूर जिल्ह्यातील 10,146 शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 130,61,00,000 रुपयांचा कर्जमाफीचा निधी हा थकीत शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर जवळपास 2,590 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि 14,75,00,000 रुपयांचा यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे मित्रांनो, पी बँका असतील किंवा जे शेतकरी 2017ला पात्र होते यापैकी त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. त्याच्यामध्ये बघायचं झालं मित्रांनो, जवळपास सोसायट्याचं बघायचं झालं तर सोसायट्यामध्ये जवळपास सेंट्रल बँक ऑफ इंडियाशी संलग्न रेणापूर तालुका, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघायचं झालं तर माळीनगर तालुका माळशिरस, त्यानंतर गंगापूर जिल्हा नाशिक, त्यानंतर आडगाव, बुद्रुक, त्याच्यामध्ये सातारा, निपाणी व हर्सल, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर गांगलगाव तालुका चिखली, बँक ऑफ इंडियाशी संलग्न व वर्सोली व वडगाव तालुका चिखली, त्यानंतर रायगड, शिरोळी तालुका जुन्नूर व काळगंगा याच्यामध्ये जवळपास तालुका पाटण, युनियन बँक ऑफ इंडियाशी संलग्न जो बघायचं झालं तर गोदा तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, स्टेट बँक ऑफ इंडियाशी संलग्न पैठण व वाडी बुद्रुक तालुका नांदेड, याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघितलेलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेशी संलग्न पूर्णा जिल्हा परभणी, पूर्णा जिल्हा जालना, त्यानंतर काटनेश्वर, माटेगाव व पिंपळगाव, ज्याच्यामध्ये पूर्णा जिल्हा परभणीचा समावेश असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये बघायचं झालं मित्रांनो, पूर्णा तालुका आणि जे जालना जिल्ह्यात सुद्धा पूर्णा आहे, याच्यामध्ये सुद्धा याचा समावेश असणार आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर हिंगोली जिल्ह्यातील जवळपास नरसापूर, तरोडा व शिंगणापूर सोसायट्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर हिंगोली जिल्ह्यातून तुम्ही असाल किंवा नांदेड जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून तुम्ही असाल, जे 22 सोसायट्या आणि 8 बँका म्हणजे पी वगैरे बँका यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जे थकीत माफी होती, ती कर्जमाफी जाहीर झालेली आहे. 500 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तुमच्या बँकेशी संलग्न किंवा तुमची जी काय म्हणतात ते
जी बँक आहे, जी म्हणजे ग्रामीण बँक असो किंवा सोसायटीची बँक असो, तर त्या दत्तक बँका आपण ज्याला म्हणतो दत्तक बँकेचा जिथे समावेश आहे सोसायट्यांचा वगैरे बघायचं झालं, तर तुमच्या तिथे याद्या लागणार आहेत आणि त्या याद्यांतर्गत तुमच्याकडून डॉक्युमेंट मागवण्यात येणार आहेत आणि ते डॉक्युमेंट पूर्तताच केल्याच्यानंतर तुमची कर्जमाफी ही पूर्णतः जी थकीत होती, ती पूर्णतः कंप्लीट होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती कर्जमाफी संदर्भात. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.